आता पाहूया मोठ्या घडामोडी। महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे सूत्रांची माहिती। नाना पटोलेंची गटनेतेपदी तर अमित देशमुख यांची मुख्य प्रतोदपदी निवड होणार, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदावर एकत्र बसून चर्चा केली तर चांगलं, मात्र उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक प्रस्ताव दिला असेल तर काही बोलणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया। बारामतीत अजित पवारांचा जाहीर नागरी सत्कार होणार। 22 डिसेंबरला बारामतीतील शारदा प्रांगण इथे बारामती तालुका शहर नागरी सत्कार समितीच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन। राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारही लावणार हजेरी। बीडमध्ये पीक विम्यात मोठा घोटाळा, त्याची प्रत अजित पवारांना दिली, सुरेश धस यांची माहिती। संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडचं नाव घेतलं नाही असंही केलं स्पष्ट। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक अर्थात नक्षलवाद विरोधी विधेयक विधानसभेत सादर। विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवलं जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। एक देश एक निवडणूक विधेयक संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय। गठीत समितीत काँग्रेस, जनता दल संयुक्त, तेलुगू देसम पार्टी, डीएमके, शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचा समावेश। भाजपच्या व्हिपचं उल्लंघन करणाऱ्या 20हून अधिक खासदारांना नोटीस बजावणार। वन नेशन वन इलेक्शन विधेयकावेळी गैरहजर खासदारांना नोटीस बजावणार। नोटीसच्या माध्यमातून गैरहजर राहण्याचं कारण विचारलं जाणार। आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुंबई पालिका क्षेत्रात 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करा, चौधरींची फडणवीसांकडे मागणी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्या रेशीम बागेत बौद्धिक वर्ग, भाजपसह मित्रपक्षातील आमदारांना उपस्थित राहण्याचं निमंत्रण। अजित पवार गटाचे आमदार जाणार का, याकडे लक्ष।